नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, नवीन पेन्शनबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे ही नवीन पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार। किती पेन्शन मिळणार, लाभार्थी कोण आहे, मित्रांनो नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचारी गेल्या 2 दशकापासून जुन्या पेन्शनची मागणी करत आहेत, मात्र सरकारने जुन्या पेन्शनच्या जागेवर नवीन युनिफाईड पेन्शन योजना आणली। पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने गुरुवारी युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यूपीएस लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे। 1 एप्रिल 2025 पासून यूपीएस नियम लागू होतील। नवीन पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 मध्ये सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। यानंतर नोकरीत रुजू होणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांनाही यूपीएसचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन योजनेत काय लाभ मिळणार याबद्दल आपण बघूया। मित्रांनो या योजनेअंतर्गत 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यात काढलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% इतके पेन्शन मिळेल। या योजनेचा लाभ अशा विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेची निवड केली आहे। विशेष बाब म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने एकदा यूपीएस निवडल्यानंतर तो पुन्हा एनपीएस मध्ये जाऊ शकणार नाही। एका अंदाजानुसार 23 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना यूपीएसचा फायदा होईल। या योजनेत मूळ वेतन आणि महागाई भत्ताच्या एकूण रकमेच्या 18.5% सरकारचे योगदान असेल, जे पूर्वी 14% होते। त्याचवेळी कर्मचारी त्याच्या पेन्शनसाठी 10% योगदान देत राहतील। मित्रांनो, यूपीएसचा लाभ कोणाला मिळणार आहे त्याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, 3 प्रकारचे केंद्रीय कर्मचारी यूपीएस योजनेचा लाभ घेऊ शकतात। विद्यमान कर्मचारी जे 1 एप्रिल 2025 पर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एनपीएस अंतर्गत समाविष्ट आहेत। नव्याने भरती झालेले कर्मचारी मित्रांनो जे 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारमध्ये सामील होतील। सेवानिवृत्त कर्मचारी जे आधी एनपीएस अंतर्गत समाविष्ट होते आणि 31 मार्च 2025 पर्यंत निवृत्त झाले आहेत, स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे किंवा मूलभूत नियम 56J अंतर्गत सेवानिवृत्त झालेले आहेत। कर्मचाऱ्याचा जोडीदार मित्रांनो, एनपीएस ग्राहकाचा यूपीएस निवडण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची किंवा तिची कायदेशीर पत्नी विवाहित जोडीदार यूपीएस योजनेत सामील होऊ शकते। मित्रांनो, यूपीएस योजनेची निवड कशी करायची याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन सिस्टम म्हणजे यूपीएस मध्ये नोंदणी 1 एप्रिल 2025 पासून सुरू होईल। पात्र कर्मचारी प्रोटीन CRA पोर्टल http://npscra.nsdl.co.in जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे याद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात। याशिवाय ते त्यांचे फॉर्म प्रत्यक्षपणेही सादर करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला पेन्शन किती मिळेल याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, यूपीएस मध्ये किती पेन्शन मिळेल हे कर्मचाऱ्याच्या सेवेच्या वर्षावर अवलंबून असते। उदाहरणार्थ 25 किंवा अधिक वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल। म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मागील 12 महिन्याचा सरासरी मासिक पगार 60,000 रुपये असेल तर त्याला 30,000 रुपये पेन्शन मिळेल। 25 वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या आधारे पेन्शन मिळेल। मित्रांनो, यूपीएस योजनेअंतर्गत जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केली असेल तर त्याला निवृत्तीनंतर किमान 10,000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल। याचा अर्थ यूपीएस निवडणाऱ्या कर्मचाऱ्याने सरकारी सेवेत 10 वर्षे घालवली असल्यास त्याला 10,000 रुपये पेन्शन मिळेल। जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्याच्या पेन्शनपैकी 60% रक्कम मिळेल। कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी ही तरतूद आहे। यूपीएस मध्ये सेवानिवृत्त ग्रॅच्युइटी व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्षाच्या सेवेवर आधारित एक रकमी रक्कम देखील मिळेल। ही रक्कम प्रत्येक 6 महिन्याच्या सेवेसाठी मासिक पगाराच्या 1/10 असेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।